पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिभेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे नस होते ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वंदिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधर्मबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीगणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि अढळस प्रेम उपरती पाओ अढळस प्रेम उपरती पाओ हरि हरि घेऊ तारक नाम हरि हरि घेऊ तारक नाम
सवंगडे वांगणे हरिपंथी चालो सवंगडे वांगणे हरिपंथी चालो हरी हरी बोलो दिननिशी हरी हरी बोलो दिननिशी सवंगडे वांगणे हरिपंथी चालो सवंगडे वांगणे हरिपंथी चालो पाहते निमते सरेह संगती पाहते निमते सरे हंस गती हरीची पंगती जेऊ बैसो हरीची पंगती जेऊ बैसो सवंगडे वांगणे हरिपंथी चालो सवंगडे वांगणे हरिपंथी चालो ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा संसार पिपासा दूरी करी संसार पिपासा दूरी करी सवंगडे वांगणे हरिपंथी चालो सवंगडे वांगणे हरिपंथी चालो अढळ सप्रेम उपरती पावो हरी हरी घेवो तारक नाम। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अहितुकी अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये पवित्र तोया इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून माऊलींचीच असणारी जी अभंगवाणी आहे त्या अभंगवाणीचं क्रमशः या ठिकाणी चिंतन करत आहोत आणि ते यथाशक्ती यथामती माऊलींचे जे काही आत्मानुभूतीचे आत्मानंदाचे आणि जगत कल्याणाच्या संबंधाने असणाऱ्या जी कळकळ तळमळ त्यामधून जे काही शब्द माऊलींच्या हृदयातल्या शब्दांनी भावनांनी माऊलींच्या तत्वज्ञानाने जो काही शब्द रूपाने साकारित झालेले आहेत तर त्याचा वेध अंतर्मुखवृत्तीनं घेण्यास आपण प्रवृत्त झालो हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। आत्तापर्यंत आपण 71 अभंग साधारणपणे पाहिले तर त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण चालू आहे। प्रथम सगुण किंवा निर्गुण रूपाचं वर्णन याविषयी 57 अभंग या प्रकरणात आहेत आणि यानंतर आता द्वितीय प्रकरण नाम संकीर्तन महात्म्य साधारणतः 15 प्रकरणं केलेली आहेत। काही लोकांनी 28 प्रकरणं किंवा विभाग केलेले आहेत। 1000 अभंगाचे 22 आपलं 15 परंतु ही 15 प्रकरणं केलेलं हे जास्त लोकांनी गाथेचं अनुसरण केलेलं आहे। आणि असो या ठिकाणी आज या नामसंकीर्तन महात्म्याच्या संबंधाने आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। त्यापैकी अभंग आपण वाचला की आढळ सप्रेम उपरती पावो हरी हरी घेवो तारक नाम। भगवान माऊलींच्या अंतकरणात हे नामसंकीर्तन महात्म्य इतकं दृढ झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं रमलेलं आहे
की खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. जे खाल्लं आवडीचा पदार्थ तोच पुन्हा पुन्हा खावा वाटतो आणि भेटलेली परमप्रिय व्यक्ती किंवा वस्तू तीच पुन्हा आपल्याला भेटावी प्राप्त व्हावी असं वाटत राहतं. आणि त्याचप्रमाणे माऊली या ठिकाणी म्हणतात, अढळ सप्रेम उपरती पावो. इथं अढळ शब्दाचा अर्थ आहे न ढळणारी. म्हणजे आमची जी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या रूपाच्या ठिकाणी आणि परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी जी आमची आढळ अशा प्रकारची श्रद्धा आहे, तर ती अशीच स्थिर स्वरूपाने मरणापर्यंत किंवा आदेहांत किंवा जन्मोजन्मी या ठिकाणी अशीच आढळ राहावी. परंतु केवळ श्रद्धेचं रूप आढळ नसावं, तर त्याच्यामध्ये प्रथम आमचा भाव होता तो विश्वासात परिणत झाला, तो हळूहळू श्रद्धेत परिणत झाला. आता त्या श्रद्धेचं परिणत स्वरूप जर सा काष्टा सा परागती ही सर्वात श्रेष्ठ स्वरूप असेल तर ती प्रेमपूर्वका भक्ती. आणि त्यासाठी म्हणतात आढळ असावं आणि प्रेमसहित असावं. सप्रेम प्रेमासहित म्हणजे प्रेम असं आहे की प्रेम त्याला म्हणतात की अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. त्या प्रेमाच्या विषयी वर्णन करता येत नाही. पण साधारणपणे आपण ज्या प्रेमास्पदावर आपलं जे परम प्रेमाचं ठिकाण व्यक्ती पदार्थ असतो त्याच्यावर असं प्रेम असतं की ते एकतर्फी प्रेम असतं. त्याच्याकडून आपल्याला कोणतीच अपेक्षा न ठेवता केवळ आपल्या प्रेमास्पदाच्या सुखासाठी त्याच्या सुखासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असते आणि स्वतःच्या सुखाचा यत्किंचितही विचार नसतो. माझं प्रेमास्पद कशाने सुखी होईल ते मी जीवनभर करणार आणि त्याच्यासाठी काही झालं तरी मी आपण म्हणतो ना, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. माझा देह पडेल परंतु त्या परमात्म्याचं चिंतन मी कधीही सोडणार नाही. किती तुका म्हणे तुझ्या पायाचा विसर, तुमच्या पायाचा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी तुमच्या पायाचा विसर कधीच आमच्या जीवनामध्ये पडू नये. किती दुःखाचे डोंगर कोसळले तरी. आणि परमप्रेमास्पदासाठी आपलं काया वाचा मन तन धन काही प्राण हे सर्वच तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आणि त्याच्यापासून कुठलीही इच्छा नाही. की काही लोक म्हणतात की आम्हाला भजन केल्यावर बरं वाटतं. आम्हाला बरं वाटण्यासाठी भजन नाही, देवाला आवडतं म्हणून. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. आपल्यासाठी यत्किंचित जरी अंतःकरणामध्ये स्वार्थ किंवा स्वतःसाठी जर काही मागणी किंवा काही इच्छा उत्पन्न झाली की हा जे भक्तिप्रेम आहे त्या भक्तिप्रेमाला ओहटी लागत असते. दुसरी गोष्ट, प्रेम अनिर्वचनीय हे या शब्दाने नारद महर्षी सांगतात की प्रेम जर आपल्या मुखावाटे त्याचं वर्णन आलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे असं जर आलं तर त्या प्रेमाला त्याच वेळेला ओहटी लागते. त्यावेळेला ते प्रेम सिद्ध, खरं प्रेम सिद्ध होत नाही. म्हणून ते वाणीद्वारा देखील कधी बाहेर काढायचं नसतं. त्यांनी सांगितलं की दिवा आहे आणि त्या दिव्याला जर वारा लागला तर दिवा विझतो. तसा हा प्रेमरूपी जो दीप आहे तो जेव्हा दोन ओठ त्याचं उच्चारण करताना उघडतील तेव्हा त्या वायूनं त्या प्रेमरूपी दिवा जो आहे तो विझून जात असतो. तेव्हा हे जे प्रेम आहे ते आढळ असलं पाहिजे, सप्रेम असलं पाहिजे. आणि त्यासाठी लागणारी ज्ञानोबाराय म्हणतात की उपरती पाहो. त्याच्यानंतर त्याला उपरती पाहिजे. उपरती याचा अर्थ जे अनात्म विषय आहेत किंवा परमात्म्या सोडून आपल्या परमप्रेमास्पदाला सोडून दुसरे जे विषय असतील ते विषय वांतवत वाटले पाहिजे. ऐहिकेचे का परत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे न रुचे मना माझी. त्या ठिकाणी जसं वांती झाल्यानंतर पुन्हा ती खाण्याची कोणी इच्छा करत नाही. वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना अंगण सुये आलिंगना प्रेताच्या. त्याप्रमाणे हे विषय त्यांनी सांगितलं की जे परमात्म्याच्या अतिरिक्त असणारे सगळे विषय ते विषीन्वंती इति विषय
या वाचस्पती मिश्रा सांगतात, जे दुःखाच्या गर्तेमध्ये नेऊन टाकतात किंवा दुःखाच्या महासागरात जीवाला लुटून त्या ठिकाणी त्याला वारंवार उन्मज्जन निमज्जन करायला लावतात, त्यांना म्हणतात विषय. तेव्हा ह्या विषयाविषयी त्याला उपराम झाला, म्हणजे विषयाविषयीचे इतके विषयातले दोष दर्शन करतो की ते विषय त्याला घृणास्पद वाटतात. आणि असा जो पुरुष असतो तोच आपल्या इष्टावर खरा प्रेम करू शकतो. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, अशा प्रकारचा आढळ सप्रेम आणि उपरती पावो आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होवो आणि हरी हरी घेवो तारक नाम. आणि हे उपराम एवढं जीवन जरी असलं तरी ह्या जीवनाचं खरं सार्थक काय आहे? खरं सार्थक आहे हरी हरी तारक नाम घेवो. श्रीहरी 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 अशा प्रकारचं जे तारक नाम आहे, म्हणजे त्या संसार बंधनातून तारून नेणारं जे नाम आहे ते नाम घेवो. म्हणजे या ठिकाणी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हेच दे ऐशे दे प्रेम काही कळा. या ठिकाणी भगवंतावरून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विण नाही समाधान. माऊली भगवान परमात्म्यासमोर या ठिकाणी जी मागणी करतात ते आढळ सप्रेम उपरती पावो, म्हणजे आम्हाला प्राप्त हो. त्याच्यामध्ये दृढ आढळ अशा प्रकारचं प्रेमासहित आणि वैराग्यासहित असं आमचं जीवन असावं. आणि त्या जीवनात काय शुष्कता नसावी. तर शुष्कता नसावी म्हणजे अनेक जीवनामध्ये साधनं वेदाने सांगितलेले आहे, यज्ञयागादी अनुष्ठानं सांगितली, तीर्थयात्रा सांगितलेली आहे, तत्त्वज्ञान संपादन करायला सांगितलेलं आहे. नामस्मरण एक साधन आहे असं नाही. तर एक नामस्मरणामध्ये ज्याची नामनिष्ठा झाली त्याला असं वाटतं की हे सगळे जे गुण आहेत ते हे गुण असतील आणि नाम नसेल माझ्या जीवनात तर माझं जीवन व्यर्थ आहे. मला तुकोबाराय म्हणतात की जर मला तुझा विसर पडत असेल तर त्याच वेळेला माझ्या प्राणांचा देखील वियोग व्हावा. हे प्राण ह्या शरीरामध्ये राहू नयेत, इतकं ती नामनिष्ठ आहे. आणि दुसरा याचं एक असं चिंतन करता येईल की हरी हरी घेवो तारक नाम. तारक नाम आहे आणि आम्ही श्रीहरी श्रीहरी म्हणावं, परंतु ह्या नामनिष्ठेमध्ये एक पथ्य आहे. त्यांनी सांगितलं ना, पथ्य नाम विठोबा. निळवरायांचा अभंग आहे की या ठिकाणी पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी भवरोगाय ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. जरी तुम्ही ब्रह्मज्ञानाचं श्रवण करत असाल, मनन करत असाल, निधिध्यासन झाला असेल करत असाल, इतकंच नाही तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला असला आणि तुम्ही त्या ब्रह्मरसाचं पान करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ब्रह्मरस घेई काढा पण तेने पिढा वारेल. त्याने तुमचं दुःख म्हणजे तुमचं अज्ञान पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याच्यानंतर राहणारं जे तुम्हाला प्रत्ययाला येणारं द्वैत, अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत जगताची प्रतीती येणार. आणि व्यवहार असा आहे की व्यवहार करत असताना तुम्हाला दुःख प्राप्त होऊ शकतं. प्रारब्ध प्राप्त दुःख हे सर्वांना भोगावं लागतं, परंतु हे दुःख भोगत असताना ते दुःख त्या ठिकाणी बाधित होतं. तो अंतःकरणाचा धर्म. पण जरी बाधित झालं तरीसुद्धा प्रतीती आल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळं त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येत नाही. त्यासाठी जर काय साधन असेल तर निळोबाराय सांगतात ना, तुकोबाराय सांगतात पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. पथ्य काय आहे? विठोबाचं नाम घेत राहायचं आणि दुसऱ्या वाणीनं दुसऱ्या कशाचंही उच्चारण करायचं नाही. तिसरं भवरोग ऐसा जाय अनिक काय क्षुल्लके. तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची.
त्या पुरुषाला हे पंचमहाभौतिक जगात जगत असताना पंचभौतिक शरीर आहे आणि सर्वं द्रव्यम पांचभौतिकम, सर्व बाह्य पदार्थ देखील पांचभौतिक आहे. त्यांच्याशी व्यवहार करताना जरी कोणीही असला तरीसुद्धा जोपर्यंत त्याला अंतःकरण आहे तोपर्यंत त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मिरचीच्या बाजारात ठसका आल्याशिवाय राहत नाही. पण जर हे पथ्य पाळलं, श्री विठ्ठलाचं नाम घेतलं तर त्या ठिकाणी भवरोगाचं तर निवारण होतं. आणि काय क्षुल्लके, आणि दुसरे क्षुल्लके म्हणजे जे जीवनामध्ये ज्ञानोत्तर जीवनामध्ये पूर्वसंस्कारामुळं किंवा प्रारब्धामुळं जे त्याला प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाची संपूर्ण निवृत्ती करण्याचं सामर्थ्य ह्या नामस्मरणात आहे. म्हणून नामस्मरण केलं तरी तुम्हाला उपरती प्राप्त होईल, प्रेमही प्राप्त होईल, दृढ श्रद्धाही प्राप्त होईल. पण जर ह्या सगळ्या प्राप्त झाल्या आणि नामस्मरणाचं पथ्य सांभाळलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, रसमय जीवन तुम्हाला भोगता येणार नाही. म्हणून ते जर नामस्मरण केलं तर तुकोबाराय म्हणतात ह्या तत्त्वज्ञानाच्या प्रक्रियेत ज्याप्रमाणे प्रारब्ध मानून सांगितलेलं आहे की प्रारब्ध जे अन्न आच्छादन आहे तो प्रारब्धा आधीनं, प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोगल्याशिवाय काय सांगतात की प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः, प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय होतो असं तत्त्वज्ञान सांगतं. पण ज्ञानीपुरुषाच्या जीवनाविषयीचं स्पष्टीकरण करतं. पण तुकोबारायांची अनुभूती जी आहे तर प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवच झाला पाही भरोन या अंतर्बाही. ज्ञानीपुरुषाला या ठिकाणी प्रारब्धसुद्धा भोगावं लागत नाही. कारण भोग त्याला म्हणतात की ज्या वेळेला मनुष्याला काय सुखदुःख साक्षात्कार हा भोगा, बरोबर ना. सुख सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोगा. जर माणसाला दुःख झालं, दुःखाकार वृत्ती झाली तरच त्याचा भोग झाला म्हणायचा. बाहेर कोणताही प्रसंग आला तर त्या प्रसंगावरून दुःख नाही. तुमची आमच्या कल्पना आहे का मुलगा मरणं दुःख आहे, ही आपली कल्पना आहे. दारिद्र्य येणं दुःख आहे, रोग होणं दुःख आहे, परंतु ही आपण केलेली कल्पना आहे दुःखाविषयीची. परंतु त्या महापुरुषाची वृत्ती ही अखंड नामसाधन करताना मुखी नाम आणि हृदयी ध्यान झाल्यामुळं दुःखाकार झालीच कुठं. मग त्याला भोग तरी कुठला आहे प्रारब्धाचा. आणि दुसऱ्याच्या दृष्टीनं त्याला प्रारब्ध आहे पण त्याच्या दृष्टीनं त्याला प्रारब्धसुद्धा नाही. म्हणून आपण कालच पाहिलं जे लोक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात पदपदार्थ संपन्नता असं सांगितलं होतं ना. पदपदाचा अर्थ करून चिंतन करतात परंतु व्यर्थ टवाळी का सांगता, ही तुमची व्यर्थ खटपट आहे असं दिसतं. आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये हे प्रतिकूल परिस्थिती आली तर त्यांना ते आली हेही माहीत नाही आणि गेली हेही माहीत नाही. कारण त्याचं कारण हे तुकोबाराय भगवत भक्तीमध्ये रंगलेलं व्यक्तिमत्व आहे. हे महापुरुष आपल्या परमात्मचिंतन नामचिंतन सोडून दुसरी कुठेही त्यांची प्रवृत्ती होत नाही. त्यामुळं त्यांना आपले भक्त लोक जे आहेत ना ते भक्त लोक ह्या ज्ञानी पुरुषाकडे पाहून बऱ्याच वेळेला असं म्हणत असतात, म्हणजे ज्ञान झालं का अज्ञान पूर्णपणे नष्ट होतं. आता प्रारब्ध क्रियमान आणि जे संचित कर्म आहे तर ज्ञानाने संचिता दग्ध होऊन जातं. क्रियमान कर्म असंगत्वबोधाने लागत नाही आणि प्रारब्ध मात्र भोगून संपतो. ही प्रक्रिया वेदांताची आहे की नाही. परंतु भक्त लोक ह्या प्रक्रियेला हसत हसत म्हणतात की आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणतात. आणि ते ज्ञानीपुरुषाला कोणती गोष्ट सांगतात. एक पुरुष होता त्याला 3 पत्न्या होत्या आणि त्या काय झालं कर्मधर्म संयोगाने तो पुरुष मरण पावला आणि त्याच्या 2 स्त्रिया विधवा झाल्या. बरोबर ना, 2 स्त्रिया विधवा झाल्या आणि एक मात्र सद्वा राहिली. अहो तो पुरुष जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या 3ही स्त्रिया विधवा व्हायला पाहिजे पण आम्ही सांगतो ऐका. तेव्हा असं कसं शक्य आहे. मग तसंच तुमचं झालं ना. तो भक्त म्हणतो ज्ञानी पुरुषाला तुमचं तसंच झालं. तुमचं अज्ञान गेलं, क्रियमान गेलं, तुमचं
संचित गेलं आणि प्रारब्ध मात्र तसंच सांगितलं. मग तो सुद्धा काय करतो, याचीच प्रक्रिया घेतो आणि तो म्हणतो त्याच्या स्वदृष्टीने तो आत्माच आहे, हा ब्रह्मरूप आत्माच आहे. ही अन्याच्या दृष्टीनं अज्ञानजनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुती. आता ही गोष्ट अज्ञान लोकांसाठी सांगितलेली आहे. ही अनुभवाची जोगे युक्तीला संगत आहे, की नाही. असं जरी सगळं असलं तर त्याच्यापेक्षा आमचं जीवन काय आहे, इतकं रसमय आहे. या प्रक्रिया आम्ही पाहत नाही तरीसुद्धा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आम्हाला हे प्रारब्ध भोगतो याचीसुद्धा कधी आठवणसुद्धा होत नाही. शिवाय काय आहे, नित्य नूतनाशा वृद्धिंगत होणाऱ्या आनंदाचा आम्ही भोग घेतो. कोण? नामधारक असणारा संत. म्हणून म्हणतात हरी हरी घेवो तारक नाम. आणि दुसरी गोष्ट अशी की जसं पथ्य आहे हरिनाम. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही नामधारक असाल तर बरेच लोक जे म्हणतात व्यवहार कसाही झाला तरी आमचा आत्मा असंग आहे असं म्हणतात. परंतु ह्या असंग आहे असं म्हणतात, पण जेव्हा प्रसंग येतो आणि तो विशेषतः जीवनामध्ये जेव्हा दुःखाचा कडेलोट होतो तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरते आणि त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनासुद्धा एक प्रकारे दुःखाला सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला ते असं म्हणतात की आता काही आम्हाला काल आपण ह्याचं चिंतन पाहिलेलंच आहे, तर त्यावेळेला काहीतरी तरुणोपाय आपल्याला मिळावा असं त्यांनासुद्धा वाटत राहतं. पण त्यांच्या तो भक्त जो आहे तो भक्त अशी प्रतिज्ञा करतो, हेच तर आम्ही म्हणतो गोठविनं लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडविनं. आणि याचं गुह्य मार्मिक रहस्य काय आहे तर आठवीनं पाया हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा. अशा प्रकारचा मी राहतो. आणि तुमचं मात्र जर एखादा प्रसंग आला तो जर क्षुद्र असला तर तुम्ही तत्त्वज्ञानाच्या चिंतनाने त्याला बाधित रूपाने करू शकता. पण तर मोठा जर झाला तर तुम्ही काय म्हणतात, बहु दुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. शेवटी तुम्हाला कुठे यावं लागतं, आमच्या इष्टाजवळच यावं लागतं, तेव्हा कुठंतरी तुम्हाला आधार मिळतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट याचा असा आहे की तुकाराम महाराज सांगतात की व्यवहार जो आहे तो व्यवहार शुची नसेल आणि नामधारक जरी असला तर भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. जीवी माशी सवे अन्न सुखनिधी ते भोजन. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा नामधारकांनी सुद्धा तुकोबाराय नामनिष्ठ पुरुषाला सुद्धा आचारसंहिता सांगतात की त्या आचारसंहितेमध्ये त्याच्या ठिकाणी श्रद्धा अटळ असली पाहिजे, भगवंताचं भक्तिपूर्वक आपलं प्रेमपूर्वक भक्ती केली पाहिजे आणि त्याच्यासाठी उपरती म्हणजे वैराग्य त्याच्या अंगामध्ये पाहिजे. ह्यांनी जर युक्त नसेल तर असं जे भजन आहे तर ते भजन त्याला त्या ठिकाणी परिपूर्णता जीवनाचं परिपूर्ण जे ध्येय आहे ते ध्येय गाठून त्याच्या अनुभूती घेतली असं होत नाही. म्हणून दगड कितीही दिवस पाण्यात असला म्हणजे तो बोट चेपा होत नाही. कालच आपण चिंतन केलं, काही लोक 13 कोटी जपानंतरही आम्ही जैसे थे असं सांगतात. याचं कारण हे जे गुण आहेत ह्या गुणांना घेऊन जर केलेलं भजन आहे ते मनुष्याला तत्काल किंवा लवकरात लवकर फलद्रूप होत असतं, हे पण सांगायचं. दुसरा उपरती शब्दाचा अर्थ तर काय आहे, संन्यास आहे असा. आता काही आपल्या पूर्वसुरींनी या अभंगाचं चिंतन सांगताना आद्यहार करून अर्थ लिहिलेला आहे. तो आद्यहार कसा केला, आढळ सप्रेम उपरती पावो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला प्रपंचाच्या ठिकाणी आढळ आणि सप्रेम, प्रपंचाविषयी प्रेमही वाटतं आणि प्रपंचाच्या विषयी दारढेपणा आमच्या अंतःकरणात बसलेला आहे, तर त्याची उपरती पाहो, त्याचा उपराम हो. म्हणजे आमच्या अंतःकरणात प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मोरो. ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, असा त्याचा अर्थ केला. आढळ सप्रेम उपरती पाहो आणि हरी हरी घेवो तारक नाम, असाही अर्थ केला तरी हरकत नाही. आद्यहार करून हाही अर्थ करता येतो. पुढं सांगतात सवंगडे वागणे हरिपंथी चालो हरी हरी बोलो दीननिशी. आता याचा अर्थ
पहा असा अर्थ करता येईल की सवंगडे वागणे, सवंगडी म्हणजे आपले जे मित्र आहेत त्या मित्र, एक अर्थ असा केला की सवंगडे म्हणजे आपण हे करताना तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, आपण जे सर्व सामूहिक भजन किंवा सामूहिक परमार्थ हे एक वारकरी संप्रदायाचं ह्या संपूर्ण अध्यात्माच्या प्रांतातला वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं त्यांचं एक साधना आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन सर्वांनी भजन भगवंताचं प्रेमपूर्वक गायन, त्याच्या गुणांचं संकीर्तन, लीलांचं संकीर्तन, नामसंकीर्तन करायचं. तेव्हा ही गोष्ट आम्हालाच प्राप्त हो असं नाही, तर सवंगडे वागणे, आमचे सवंगडीसुद्धा असेच वागतील. सवंगडे वागणे त्यांनी काय करावं, हरिपंथी चालो, त्यांनी ह्या हरिपंथाचा म्हणजे परमार्थ मार्गाचा अवलंब करावा, त्याच मार्गावर त्यांनी वाटचाल करावी. असा सवंगडे वागणे हरिपंथी चालणे. किंवा याचा दुसरा अर्थ की सवंगडे वागणे, सवंगडे म्हणजे त्याच्याबरोबर, आपण म्हणतो आमच्या बरोबरचे सोबती, तसं इथं सवंगडे वागणे याच्याबरोबर म्हणजे याच्या सोबतीला काय असलं पाहिजे, आढळ सप्रेम उपरती पावो हरी हरी घेवो तारक नाम, याबरोबर सवंगडे वागणे. तशाच प्रकारचं जे हरिदासाची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, इथुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी चांडोनी अभिलाषा अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप, न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस, जिव्हे सेवी सुगंध रस न करी आळस रामनामी. अशा प्रकारचं तुझं जीवन असणं याला म्हणतात सवंगडे वागणे. आणि हरिपंथी चालो म्हणजे हरिपंथामध्ये परमार्थ पथामध्ये चालत असताना आमचं जे भक्ताला जी संतांनी शास्त्रांनी सांगितलेली मूलभूत आचारसंहिता, त्या आचारसंहितेला अनुसरूनच तुम्हाला जीवन जगलं पाहिजे. आत्ताच एक महापुरुष आले होते, तर त्यांना आम्ही एक पुस्तक दिलं. ते दिसताना वयस्कर दिसत होते, आपल्याला वाटतं की ते ग्रस्ते असतील म्हणून त्यांना धन्य ग्रस्ताश्रमा हे पुस्तक दिलं. ते म्हणे मी बालपासून ग्रस्ताश्रमाला ह्याची आवडच नाही म्हणे, आणि तुम्ही मला हे पुस्तक मला नको, हे घेऊन टाका म्हणे परत. मग त्यांना दिलं योगा हा कर्म सुकौशलम. हा ते म्हणे हे ठीक आहे, हे वाच. अहो गृहस्थाश्रम आणि योगा कर्म सुकौशलम एकच आहे, धन्य गृहस्थाश्रम ते घेतलं. मग ते मला वेदांताची आवड आहे, मी दुसरं काही पाहत नाही, पण योगा कर्मसु ठीक आहे म्हणले. मग आम्ही त्यांना स्वामीजींचे बोल दिले आणि ते पुस्तक परत घेतलं. त्याच्यामध्ये याचा अर्थ ग्रस्ताश्रम असतो, योगाकर्म असतो, कौशलम असतो किंवा स्वामीजींनी दिलेलं स्वामींचे बोल असतो, त्याच्यात आचारसंहिता मुख्य आहेच आहे जीवनामध्ये. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की आचारभ्रष्टी सदा कष्टी. आचारहीन जो आचारहीनम न पुनंती वेदा, आचारहीन मनुष्य असेल तर वेदसुद्धा त्याला पुनीत करू शकत नाही, अशा प्रकारचं आहे. मग माऊली सांगतात सवंगडे वागणे हरिपंथी चालो आणि हरी हरी बोलो दीननिशी. आणि पुन्हा माऊली या ठिकाणी सांगतात की आम्ही आचारसंहितेचं पालन करून वेदानुमोदित असं जे कर्म आहे ते त्या जरी आम्हाला माहीत आहे काय तुकोबाराय पहिल्याच मंगलाचरणाच्या अभंगात म्हणतात, जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. म्हणजे धर्म कर्म जे आहे शास्त्राने प्रतिपादन केलेलं जे कर्म आहे, जे सकाम कर्म आहे विशेषतः, ते सर्व कर्म यत्कृतकम तदा अनित्यम हे आम्हाला जरी माहीत असलं तरीसुद्धा भगवान जर म्हणतात नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मी जर आचरण करतो, कारण का यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनाः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. ज्ञानी पुरुष देखील त्यांनीसुद्धा ज्ञानोबा राय सांगतात का जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. श्रेष्ठ लोकांना पाहून बाकीचे सामान्य लोक त्यांचं अनुसरण करतात, म्हणून श्रेष्ठ लोकांना काही त्याच्यापासून लाभ किंवा प्राप्तव्य नसलं
तरीसुद्धा त्यांनी नेहमी सदाचारी जीवन जगावं. त्याचा उपयोग लोकसंग्रहासाठी होत असतो. आणि कितीही जरी असला ज्ञानी आणि जर तो आचारहीन असेल तर त्याला विद्यारण्य स्वामी काय सांगतात, वेडवराहादी तुल्यत्व मा कांक्षी तत्वविद भवान. जर तुम्ही निषिद्ध कर्माचरण करायला लागले तर तुम्हाला साधू म्हणणार नाही तर तुमचं शिष्य कोण होणार. आणि एखादा सिद्ध पुरुष नसला आणि जर तो साधक जरी असला तरी त्याच्या आचाराकडे पाहून लोक त्याचं अनुसरण करतात. तर सिद्ध कोटीतल्या पुरुषाची ही एक मोठी जबाबदारीच आहे. म्हणून सांगतात की हरिपंथी चालत असताना सवंगडे वागणे. आणि दुसरं एक सांगतात हरिनाम कसं घ्यायचं, तरी हरी हरी बोलो दिननिशी. रात्रंदिवस दिन दिवसा आणि निशी रात्री आम्ही सारखं हरी हरी बोलो, श्रीहरीचं स्मरण करू. म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थाचा, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. आता सुषुप्तीमध्ये ज्या अवस्थेत अज्ञानामध्ये चित्त किंवा अंतःकरण लीन झालेलं असतं त्यावेळेला नामस्मरण कसं चालू असतं हे महापुरुषांचे जीवनचरित्रामध्ये अनेक महापुरुषांचं लिहिलेलं आहे. अर्जुनाचं तर त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण हा आवाज भगवंतांनी ऐकला, दुसऱ्यांनी ऐकला, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आणि हे दिननिशी का करायचं, तर मन हे अशा प्रकारचं आहे, प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके, आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. इथं आपल्याला वाटतं का प्राप्त पुरुष म्हटलं तर स्वामी महाराज म्हणायचे प्राप्त पुरुष म्हणजे परोक्ष ज्ञानी घ्यायचा. कारण अज्ञान दृढ अपरोक्ष साक्षात्कार असूनही त्याला जर तुम्ही नियम घातला तर तसं शास्त्राचं मनोगत नाही. कारण शास्त्र सरळ सांगतं, काय सांगतं, निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेध. ह्या शास्त्राच्या तात्पर्य एवढंच आहे की त्याचा असंगत्वाचा बोध त्यांनी केला. पाप पुण्याचा विचार करण्यापेक्षाही त्यांनी जर असंगत्वाचा निश्चय केला तर त्याला हे पाप आणि पुण्य जे आहे तर ते त्याला कोणत्याही प्रकारचं लागत नाही. म्हणजे आत्म्याचं असंगत्व सांगण्यासाठी, आत्मा नित्य असंग आहे हे निष्ठा दृढ होण्यासाठी सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही निषिद्ध कर्माचरण करून त्याची परीक्षा करा असाही सांगितला नाही. तसंच या ठिकाणी परोक्ष ज्ञानी पुरुषासाठी सांगितला असं घेण्यापेक्षा स्वामी महाराज म्हणजे नाही अपरोक्षासाठी सांगितलं असं समजा, म्हणजे तुमची अधोगती होणार नाही. याच्यासाठी ज्ञानोबारायांनी जे सांगितलं ते त्याच अर्थाने सांगितलं की नामदेवराय ज्ञानोबारायांना सहन होत नाही. काय अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. तसंच दुःखाचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. वैष्णव झाला आणि तो वैष्णवाचं तत्व आहे वैष्णव मनोदया अवघी देवावरी माया, हे त्याचं तत्व त्यांनी तेच जोपासना करायचं. त्यांनी गाढव डुक्कर यांच्यासारखं यांच्यात तुलना करावी अशा प्रकारचं वर्तन करू नये. मग त्यांनी काय करावं, सर्वधी दोष संत्यागात, बुद्धीचे जे काम क्रोध लोभ मद मत्सर इत्यादी दोषांचा त्याग करावा. आणि म्हणे मग लोक तर त्याला पूजाच करतात. अहो हो द्या, चांगले लोकही सुद्धा काय करतील, तुमचं अनुसरण करतील. लोके पूज्यस्व देव पूज्यस्व लोके पूज्यस्व देववत. लोकांनी देवा हा देवच आहे असं म्हणून तुमची पूजा करावी, काही हरकत नाही. त्याच्यामुळे लोकसंग्रह होईल, लोक उन्मार्गगामी होणार नाही, सन्मार्गगामी होतील. आणि त्याच्यात काय आहे, तुम्हालाही जीवनमुक्तीचं सुख मिळेल, लोकसंग्रहाचंही कार्य होईल आणि सर्व जगन्नियंता परमात्मा देखील संतुष्ट होईल. म्हणून या ठिकाणी सांगतात की आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. संसारिक दुःखाने भक्त हा कधीही लिप्त होत नाही. म्हणून तीच मागणी करतात, हरी हरी बोलो दीननिशी. रात्रंदिवस जर भगवंताचं चिंतन केलं, जिवे झाला चळ नाही अवसान ते पळ. काय म्हणे विठ्ठल विठ्ठल असं ती जी अखंड परमात्मा चिंतन करत राहते. आणि रात्रंदिवस. आता हे कशासाठी रात्रंदिवस कशासाठी, तर याचं कारण आहे याच्या पाठीमागं मनोविज्ञान आहे. आणि त्या मनोविज्ञानात मनाचं स्वरूप आपल्याला माहीत आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. त्या ह्या मनाचा निग्रह किती केलं, त्या मनाला थोडं मोकळं सोडलं का ते एखाद्या जो खोडकर घोडा असतो ना
तो घोडा त्या मालकाला अशा प्रकारचा करतो, चालता चालता त्याचं ठरलं त्या घोड्याचं की मालकाला कधी पाडायचं, कधी त्याच्या पाठीवर बसलेला मालक कधी त्या घोड्याच्या पाठीवरून पडतो तेही कळत नाही. तसं या ठिकाणी ही युक्ती आहे की अखंड परमात्माच्या चिंतनात राहिलं नाही तर मनरूपी हे खोडकर अश्व त्याला कधी चितपट करील आणि कधी मातीत घालील हे सांगता येत नाही. थोडंही मनाला मोकळं सोडता कामा नये. म्हणून भगवंतांनी सुद्धा मान्य केलं काय, चंचलम ही महाबाहो असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मन खरोखरच चंचल आहे, याच्यात संशय घेण्याचं काही कारण नाही असं भगवत वचन आहे. मग आता विलास काय, जर ते चंचलच राहील का? अरे नाही, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. जर तुम्ही रात्रंदिवस पुन्हा पुन्हा आवृत्ती केली परमात्म्याच्या नामाची, परमात्म्याच्या रूपाचं, परमात्म्याच्या आकाराचं, अंतःकरण वृत्ती ही स्वप्न जागृती सुषुप्ती या सर्व अवस्थामध्ये जर तुम्ही केवळ परमात्म्यालाच विषय केलं तर त्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय, अंतःकरण वृत्ती एका वेळेला एकाच आकाराची होते. जर ती परमात्माकार होत असेल तर ती अनात्माकार होईल का? बरं, कधी तिला क्षणभरही नाही, नेघे अवसान ते पळ, एक पळ एक क्षणभरसुद्धा त्याला सवड नाही. असं केलं की मग ते मन आहे ना, ते मन असं थकतं पुन्हा त्या अनात्मविचाराकडं जातच नाही. आणि मग परमात्म्याचा त्यांनी जे काही आनंदाचं आस्वाद घेतलेला आहे ते हळूहळू ते मन रामरूप होऊन जातं. राम म्हणता रामची होई जे, पदी वैसोनी पदवी घे जे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची चवी आन रस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. वैकुंठवासी उमरेकर महाराज एक गोष्ट सांगायचे ह्या दिननिशी, याच्यासाठी सांगतो की ते जसं आठवतं तसं सांगतो. तर एक मनुष्य होता, त्या मनुष्याने काही तपश्चर्या केली, एका भूताची आराधना केली आणि ते भूत त्याला प्रसन्न झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं का तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी मी तुझ्याजवळ राहील, परंतु तू जे पाहिजे ते मला सांग, पण माझी एक अट आहे, तुझं काम केलं की मला दुसरं काम सांगितलं पाहिजे, आणि जर तुम्हाला काम सांगितलं नाही तर मी तुझा खाऊन टाकेल. मी मोकळं राहू शकत नाही, मला काम दिलं पाहिजे. त्याला वाटलं चांगलीच गोष्ट आहे, आपल्याला अशा प्रकारचा चाकर मिळालेला आहे विठीला धरायला, उलट हे भूत आपल्याला योग्य आहे. आपल्याकडे कामं काही थोडी आहेत का? त्यांनी सांगितलं काम झालं की मला दुसरं काम दिलं पाहिजे. त्यांनी एकदम सांगितलं की माझ्या शेतात 9 पुरुष विहीर खणायची. ती खणली विहीर आणि त्यांनी आज्ञा केल्याबरोबर 1 मिनिटातच भूत 9 पुरुष भूत आहे ते काय करू शकत नाही. त्यांनी 9 पुरुष विहीर खणली आणि लगेच त्याच्यासमोर पुढं काय, त्यांनी सांगितलं आता शेताची नांगरणी कर. 2 मिनिटात नांगरणी, पुन्हा उभं. आता याला रात्री झोप तरी येणार की नाही? मग झोप घेण्याची सोय नाही, नाहीतर खातो. त्याला झोप नाही. 2 दिवस 3 दिवस झाले. त्या हळूहळू त्याचं शरीर रोड व्हायला लागलं, चेहरा कोमेजून गेला, काळा ठिक्कर पडू लागला, चिंताग्रस्त झाला. कोणी पाहिलं तर फोडिली गोवरी आयसा दिशे तोंडावरी, अशी त्याची स्थिती झाली. तेव्हा जेव्हा एक मित्र भेटला आणि त्यांनी सांगितलं काय तुझी अवस्था काय? ते 3 दिवस झाले मला झोपच नाही, आणि मी अरे एक साधना केली, तांत्रिक साधना, भूतप्रेत योनीमधला ते कोण पिशाच्य मला प्रसन्न झालं, त्यांनी मला सांगितलं, तर आता ही माझी स्थिती आहे का ते 1 मिनिट मला स्वस्थ बसू देत नाही, झोप घेऊ देत नाही. जेवणाचं ताट समोर आलं तरी काम सांगावं लागतं. बरं ते एकदा सांगितलं निवांत जेवलं असं नाही, ताटापर्यंत ते अनेक वेळा पुन्हा पुढे येतं. आता करायचं काय असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं सोपं काम आहे म्हणे, तू एक चांगला मोठा खांब आण, तुझ्या अंगणामध्ये रो आणि त्याला अशी आज्ञा कर की मी काम सांगेल ते करून यायचं, आणि आल्यावर मला वारंवार विचारायचं नाही, आत्ताच सांगून ठेवतो. ह्या खांबाच्या खाली तळापासून वरपर्यंत जायचं, वर गेलं का पुन्हा खाली यायचं, खाली आला का परत वर जायचं. आणि जर समजा ते या ठिकाणी मी हाक मारली, तत्काळ उडी मारून लगेच मी सांगेल ते काम करायचं. आलं का लक्षात? ते म्हणलं आलं लक्षात म्हणे. मग त्या भूतानी ते सारखं वर जा खाली ये, वर जा खाली ये, ते भूत कंटाळून गेलं एकदम.
ते म्हणे असं झालं बरोबर आहे ना चाललेलं. ते म्हटलं मी तुला सोडूनच जाईल म्हटलं याच्या, जा खुशाल म्हणे ह्याच्यामध्ये. म्हणजे मन नावाचं भूत हे अशा प्रकारचं आहे. भगवत रंगामध्ये ते जर कायम रंगून गेलं तर त्याला अनात्माकार वृत्ती होत नाही. यासाठी योगसूत्रामध्ये देखील सांगितलं आहे की हा अभ्यास जो करायचा तो कसा करायचा. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हा अभ्यास कधी दृढ होतो, निरंतर केला पाहिजे. हा क्षण संपला का पुढचा क्षण, म्हणजे नित्य वर्तमान काळातच मनुष्याने राहिलं पाहिजे. ते नित्य केलं पाहिजे, निरंतर केलं पाहिजे, पुन्हा आदरपूर्वक केलं पाहिजे. काय निरंतर दीर्घकाल केलं पाहिजे. नाही तर लोक पी हळद हो गोरी, आम्ही हा नाम घेतलं कुठं काय मिळालं असं म्हणतात. हे दीर्घकाल करावं लागतं साधन. कारण अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्य जर असेल तरच या ठिकाणी त्याचा आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. म्हणून सांगतात की अभ्यास हा केला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात की अभ्यास आणि वैराग्य यांनी काय अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्याने याचं निरोध करता येतो. पण ते कसं चिंतन पाहिजे, दीननिशी दीर्घकाल निरंतर सत्कार याच्याशिवाय त्याचा अनुष्ठान हे आपण जर केलं तर मात्र आपली ही भूमिका भक्तीची भूमिका दृढ होते. आता तिसरं प्रमाण आहे ते थोडं अर्थचिंतन करायला कठीण आहे. पहा, कोणाला काय वाटलं तर सांगा. पाहते निमते सरे हंस गती हरीची पंगती जेऊ बैसो. आता पाहते निमते सरे हंस गती हरीची पंगती जेऊ बैसो असं सांगतात. पहा इथं पाहते म्हणजे पाहणारा ना, पाहते म्हणजे द्रष्टा किंवा जो पाहणारा आहे. निमते म्हणजे काय, निमाला म्हणजे काय, मरण पावणारा, बरोबर ना. पण हे पाहते निमते सरे, पण हे दोन्ही गोष्टी काय होतात, दोन्ही गोष्टींचा निराश होऊन जातो किंवा ह्या संपतात, यांची समाप्ती होते. याचा अर्थ काय झाला की ह्या पाहते शब्द आहे ना दुसऱ्या अभंगामध्ये, आता गाथेच्या कोणतं, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता किंवा पाहते असं हे म्हणजे तिथं कोण घ्या, पाहणारा जो द्रष्टा आहे. ऐक ना, त्यालाही द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जेव्हा बाजूला सारली तेव्हा आम्हाला परमात्म्याचं सावळ्या रूपाचं सच्चिदानंद स्वरूपाचं यथार्थ दर्शन झालं असं माऊली सांगतात. इथं असं म्हणता येईल का पाहते म्हणजे हा द्रष्टा आणि निमते म्हणजे मरणारा. ज्या वेळेला मनुष्य पहिल्यांदा काय सगळ्या दृश्यातच रममान होत असतो, द्रष्टा जो आहे तो दृश्यापर्यंत जातो आणि तिथं गेला का माऊलींनी मला वाटतं 18व्या अध्यायात वर्णन केले का तो त्या ठिकाणी जसा ते तो गिधाड आहे ते किती उंच जातं, गुरुध्र नावाचा पक्षी आकाशात चिमणीसारखा दिसतो इतका उंचावर जातो. आणि जर खाली त्यांनी मेलेल्या एखाद्या पशुचं प्रेत पाहिलं तर वरूनच काय करतो, उडी घालतो आणि उडी घालून त्याच्यामध्ये त्याचा प्राणाला मुकतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपण जे बाह्य विषय आहेत ते बाह्य विषय मनुष्याला अशा प्रकारचे पाहणारा जेव्हा त्या म्हणजे द्रष्टा जेव्हा दृश्य पदार्थापर्यंत काय अंतःकरण वृत्तीद्वारा म्हणजे द्रष्टा दृश्य आणि मध्ये काय आहे दर्शन, ते दर्शन जेव्हा द्रष्ट्याची आणि दृश्याची भेट घालून देते त्यावेळेला तो द्रष्ट्याच्या अंतःकरणात जर त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा झाली किंवा निवृत्तीची इच्छा झाली तर तो द्रष्टा जो आहे तो द्रष्टा राहत नाही. वास्तविक तो आहे दृंगमात्र, केवळ ज्ञानस्वरूप. परंतु वृत्तीचा उपाधी जेव्हा अंतःकरणाचा उपाधी घेतो तेव्हा त्याला द्रष्टा ही संज्ञा प्राप्त होते. आणि हा द्रष्टा जेव्हा त्या दृश्याला आपलं भोग्य समजतो तेव्हा हा काय होत राहतो, भोगता होतो. आणि त्यासाठी जेव्हा त्या भोगासाठी जमवाजमव करण्यासाठी कृती करायला लागतो तेव्हा तो काय होतो, कर्ता होतो. आणि कर्ता झाला का पुन्हा तो काय होतो,
जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होत असतो. मग एकदा भोगलं की त्या भोक्तृत्वाचे काय राहतात संस्कार, आणि त्या संस्काराने पुन्हा काय होतं, त्याला तो भोग भोगावा वाटतो, त्याच्यासाठी ती कृती करतो. मग काय होतं, कर्ता भोगता कर्ता भोगता, ह्याचा कर्ता भोक्तृत्व कुठं कर्तृत्व भोक्तृत्व संभवतं, शरीराच्या अधिष्ठानावर आहे की नाही. म्हणजे अनात्मा असणाऱ्या शरीराची तादात्म्य धरून, आणि शरीर हे तर सर्व आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक सर्व दुःखांचं अधिष्ठानच आहे. त्यामुळं त्या पुरुषाला द्रष्टेपणसुद्धा तो विसरून जातो. त्याची स्थिती काय होते, कालच एक ओवी सांगितली की एक कोणी सांगितली, जो राजा होता, तो राजा रस्त्याने चालला होता रथामध्ये, रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडोनी पायाचा होय जैसा माऊलीने वर्णन केलं. राजा चालला होता, त्याची स्वारी रथ, आणि सगळे पुढं सगळे असणारे सैनिक, भोवताले असणारे सर्व कर्मचारी, आणि एका ठिकाणी कुस्तीचा हगामा भरला होता, त्याला म्हणतात ना मल्लाचा आखाडा. त्या आखाड्यामध्ये त्याला वाटलं की काय चाललंय बघू. पाहिलं तर एक मल्ल त्या ठिकाणी त्या एका दुसऱ्या ज्येष्ठ पैलवानाने हातात धरून त्याला फिरवत होता. त्याला कोणी जोडी आहे का. त्या राजाला वाटलं मी राजा आहे, मी काय करील, याचा पराभव करील, आणि मग त्याच्याबरोबर तो कुस्ती खेळायला तयार झाला. रागी प्रतिमल्ला, तर त्याला युद्ध आपलं कुस्तीच्या कलेची आवड होती, आणि मग तो त्याच्याबरोबर झुंबी खेळला. आणि झुंबीमध्ये त्यांनी काय डाव टाकला तर हा एकदम 4 कोलाट्या मारून चितपट पडला. का, राजावर कसा असा प्रसंग आला, राजा कशाला आला याच्यामध्ये कुस्तीमध्ये भाग घ्यायला. तसा दृंगमात्र परमात्मा जेव्हा द्रष्टा होतो तेव्हा त्याला भोगतेपण पण सत्य वाटतं, मग कर्तृत्व पण सत्य वाटतं, आणि मग कर मर आणि कर अशी जन्ममरण परंपरा भवबंध त्याला भोगावा लागतो. अशा प्रकारची स्थिती आहे. तर ह्या स्थितीमध्ये हा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा जर त्याला अंतःकरण उपहित चैतन्य प्रत्येगात्मा किंवा साक्षी, आणि हा साक्षी ब्रह्मरूप आहे असं जर ज्ञान झालं तर त्याचं आता पाहते पण राहील का, पाहते पण राहणार नाही. कारण ते पाहते निमते, ते द्रष्टाचं जे स्वरूप आहे उपाधीचा बात करून तो दृंगमात्र स्वरूपात जातो तेव्हा पाहते निमते, आहे की नाही, पाहणं थांबून जातं. बरोबर आहे ना. आता दुसरी गोष्ट अशी किंवा पाहते आणि निमते हे दोन्ही क्रियापद वेगवेगळे, निमणे आणि पाहणे. तर पाहणं दृंगमात्र पाहणं गेलं, तसंच स्थूल शरीराशी तादात्म्य करून शरीराचा मृत्यू म्हणजे आपला मृत्यू. आमका मनुष्य निमाला म्हणजे शरीरच मरण पावतं ना, स्थूल शरीरालाच जन्म आणि मृत्यू आहे. परंतु हा भ्रमाने हे जन्म मृत्यू कोणाच्या ठिकाणी घेतो, आपल्या ठिकाणी घेतो. पण त्याला कळलं की हे मृत्यूपहित चैतन्य जे आहे ते माझं स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी ह्या स्थूल शरीर जे माझं स्वरूप नाही त्याचं मरण हे माझं मरण मी आत्तापर्यंत भ्रमाने समजत होतो. पण मला जर आता अमर आत्म्याचं ज्ञान झालं तर आता स्थिती काय झाली, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देह भाव. मी आता संतांनी मला जाग केलं, अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा, चाल जाऊ संतापुढे वाद करीन निवाडे. मला याचा संपूर्ण उकल झाला. मग आता पाहते आणि निमते दोन्ही सरे का नाही, दोन्हींची एरधार संपली. आता हा जो प्रवास आहे, तुम्ही म्हणा तुम्ही तर काही नाही, याच्यामध्ये जे काही व्यवहार आहे सर्व व्यवहार करत असताना तुम्ही फक्त काही परमात्म्याचं चिंतनही त्याच्याबरोबर करता, इतकंच आहे. तुम्हाला अखंड चिंतन तुमच्याकडून घडत नाही. जरी घडत नसेल तरी ह्या परमार्थ पथामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर इथं असं सांगितलेलं आहे की अधिकारी प्रकरणाला मानलेलं आहे. तर त्या अधिकारामध्ये कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. आम्ही मानतो की उत्तम अधिकारी जो आहे तर तो कसा आहे की तो त्या ठिकाणी उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, उड्डाण केलं की त्या पिकलेल्या फळालाच जाऊन झोंबतो. पण मनुष्याला वाटलं तर
मनुष्य मात्र तसं नाही. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. मग आता नराला कधी प्राप्तच होत नाही का? माऊली त्याला आश्वासन देतात, हा तुला प्राप्त होणार. पण कसं? हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. तू निश्चित प्राप्त होईल, पण जरा संथ गतीनं चाल. कारण हा मार्ग असा आहे का याच्यामध्ये उतावीळपणा चालत नाही. यामध्ये जितकं सात्विक धैर्य धीर मनुष्याच्या ठिकाणी असेल तो मनुष्य परमार्थामध्ये संथ गतीनं हळूहळू पण निश्चित जात असतो. आणि हा जो मनुष्य उतावीळ असतो तो लवकर थकतो, अश्रद्धा होते याच्यामध्ये, आणि फळ मिळालं नाही म्हणून निराश होतो. इतकंच नाही, कधी कधी त्या मार्गापासून च्युत पण होतो. कारण त्याला फल जे आहे ते फल प्राप्त झालं नाही का, सर्व फलाच्या इच्छेने करतो, फल प्राप्त झालं नाही की मग कोल्याला द्राक्षे आंबट असतात. त्याप्रमाणे आम्ही म्हणतो, अहो काय नाही याच्यामध्ये सर, आम्ही करून पाहिलं सगळं. जवळजवळ दररोज एक माळ 25 वर्षापासून करतो. आणि किती मोठा खोटा व्यापार असला तरी वेळ काढून तेवढा वेळ मी व्यापार पाहत नाही. व्यापार 24 तास खोटा करतो, एक माळ जपतो, तरी मला काही उपयोग झाला नाही. याचा अर्थ या मार्गातच काही राम नाही. पण कोल्याला द्राक्ष आंबट आहे, अशा प्रकारची स्थिती असते. इथं सांगतात, पाहते निमते सरे पण हंसगती. हंस कसा धीर गंभीर असा प्रवास करतो, पण हंस कुठपर्यंत जाईल? हंसगती सोहम हंसापर्यंत जाईल, 6 अहमपर्यंत जाईल. अहम 6 हळूहळू चाललं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं ना, त्या काल्यामध्ये त्या गोपाळानं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. अशा प्रकारे परमार्थामध्ये असंच पाहिजे की आपल्याला जसं यथाशक्ती यथामती. पण काय झालं, स्वामी महाराज म्हणायचे, वेळ लागू द्या पण सोडू नका. मग काय करायचं? काही करा पण मरू नका. असंच स्वामी महाराज म्हणायचे की या ठिकाणी हंसगती चाला. पण याचा लाभ काय होईल? हरीची पंगती जीवू बैसे. ह्या हंसगतीनं चालता चालता, किंवा दुसरा एक अर्थ करता येईल, हंसगती सरे. म्हणजे हंसगतीने चालले तर तुम्ही सरते व्हाल, असा पण अर्थ करता येईल. आणि हरीची पंगती जीवू बैसो. जाता जाता कुठं जाणार? तुम्ही श्रीहरी परमात्म्याच्या पंक्तीला जीव. वास्तविक तुम्ही श्रीहरी रूप व्हाल असं म्हणायला पाहिजे, असं आपल्याला वाटतं तत्वचिंतनाच्या दृष्टीनं. मुक्ती काय एकच नाही. मुक्ती सलोकता आहे, समीपता आहे, सार्ष्टी आहे, सायुज्यता आहे, सलोकता आहे, आणि निर्विशेष मोक्ष आहे की नाही. त्याला कोणी सायुज्य मानतात, तर काहीमध्ये सायुज्यामध्ये सुद्धा यत्किंचित द्वैत असतं. अभेद सहिष्णू भेद त्याच्यामध्ये भक्ती सिद्धांतामध्ये मानलेला आहे. तुकाराम महाराज आपलं ज्ञानोबराय या ठिकाणी हरीच्या पंक्तीला बसू असं म्हणतात, आणि जीव बैसो, त्याच्यामध्ये आम्ही भोजन करू. याचा अर्थ आम्हाला जर वाटलं सलोक, म्हणजे या नामधारकाचा अधिकार किती, सलोकता झाली तर त्यांच्या पंक्तीला जेवता येईल की नाही. स्वरूपता झाली तरी पंक्तीला जेवणच आहे, समीपता झाली तरी जेवणच आहे, आणि सायुज्यता झाली तरी तैसे मीची होऊनी पांडवा माझी करीती सेवा. तेव्हा त्या भगवंताला दाखवलेल्या नैवेद्याचं जे काही प्रसाद आहे उर्वरित त्याचं भोजनही होईल की नाही? होईलच की नाही, त्याचंही भोजन होईल. आणि तुम्ही म्हणाल की त्याला एक ऐक्य पाहिजे, तर त्याला ऐक्य नकोच आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशे करी. मग त्याला ज्ञान नाही का? मग त्याचं ज्ञान कमी आहे का? ज्ञान नको म्हणतो, ज्ञान प्राप्त झाल्यावर म्हणतोय. म्हणून तो काय आहे? ज्ञानी या तो आत्मा माझा, आणि तोच मला जास्त आवडतो. तेव्हा का आवडतो? त्याचंच कारण हे आहे का मीची होऊनी पांडवा माझी करीती सेवा, परी नवलाव तो असावा असे अनिक. हा जो पुरुष आहे हा पुरुष काही वेगळाच आहे. त्रिभुवनामध्ये जेवढे काही प्राणी मनुष्य प्राणी असतील त्यांच्यामध्ये जन्मनी वेगळा, ज्यांच्या जन्माला असला तरी तो काही वेगळा आहे. त्या स्वामी यतीश्वरानंदांनी म्हटलं की त्या पुरुषाला देव म्हणावं का, त्याला देव मानव म्हणावं का, महामानव म्हणावं का, त्याला काहीच म्हणता येत नाही. त्याला उपमा द्यायला कोणत्याही प्रकारचे उपमा देता येत नाही. आणि त्याला जर उपमा द्यायची झाली तर दिली तर ज्यांनी त्याचं ते लीला विग्रह केला आहे त्या परमात्म्याला देता येईल.
असं वाटेल. पण तो परमात्मा जेव्हा त्याची भेट होती तेव्हा स्वतःलाच विसरून जातो, तर त्याचं वर्णन काय करणार, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून असा जो पुरुष आहे त्याच्या हरीच्या पंगतीला आम्ही बसून जेवू. आणि मग काय, संगती पंगती देवा सवे घडे आणि नित्य नित्य जोडे तेची सार, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ते ह्या स्थितीचा आम्ही लाभ घेऊ, श्रीहरीच्या पंक्तीला बसू. दुसरी गोष्टी, श्रीहरीच्या पंक्तीला बसणं म्हणजे काय, श्रीहरी आहे सच्चिदानंद अद्वैत स्वरूप, त्याच्या पंक्तीला बसू म्हणजे त्याच्यासारखेच होऊ, त्याच्यासारखे होऊ म्हणजे तद्रूपच होऊन जाऊ, अशा प्रकारचे. मग पण मात्र काय, शिवो भूत्वा शिवम यजेत, हा आमचा जो बाण आहे तो देवापुढं पण आम्ही सोडणार नाही. आम्ही त्याला म्हणणार की मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी, असं म्हटल्यावर तो आम्हाला एकरूप करील की लगेच आम्ही त्याला म्हणणार नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. अहो मग तुम्ही अगोदर कशाला मोक्षासाठी केलं? ते म्हणतात मोक्ष अशी स्थिती आहे ते आमचं स्वरूप असल्यामुळे ते कधी जातच नाही. मग हे देवाच्या लक्षातही येतं की नाही, आम्ही त्याच्याकडे मागतो भक्तिप्रेम. मग आमची मुक्ती कुठं जाते का? ती स्वतः सिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. पण तो देव भोळा बिचारा, आम्ही जे म्हणू ते ऐकतो, आमच्या म्हणण्याला प्रत्येक म्हणण्याला तो दुजोरा देतो. संगती सांगितलं ना, संगती पेगंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे त्याची साथ. बरं त्याच्याकडे का मागता? संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही नाही तुटी कदा कासयाची, अशी दे. तुका म्हणे तो परमात्मा असा आहे, त्याच्याजवळ काय कमी आहे, मग तो आम्हाला भक्ती देणार नाही का? बरं त्याची प्रतिज्ञा आहे काय, तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड, सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये, अशा प्रकारचा तो आम्ही प्रेम मागितलं तर तो देऊ शकतो. त्या बरं असं आहे की त्याचा अधिकार पण आहे, प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाये देणे. आमचं कार्य काय आहे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, आणि काय करावं, श्रीहरी श्रीहरी हरी हरी म्हणत राहो. ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा, संसार पिपासा दूर करी. हे जे ना या ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये कदाचित म्हणजे असं आपल्याला वेदाचं अध्ययन नाही, पण थोडंफार जे काही वेदाचाच अनुवाद तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही करतो, तर याचा अर्थ ही जी एक एक अभंग आहे ना, तर एक एक अभंगातली चार चरणात चारही वेद जाते, चारही वेदांचं तात्पर्य येईल, म्हणजे एका एकात एक एक वेद येईल. आणि त्याच्यापेक्षा ही अतिशयोक्ती नसावी, कारण आपल्याला वेदाचं पांगतं अध्ययन परंपरेने त्याचा अर्थ हे काही माहीत नाही. परंतु ते ज्या अर्थी म्हणतात की वाचा बोलू वेदनीती करू संती केले, तर कदाचित ज्ञानोबरायांच्या एकाच पदामध्ये सगळे चारही वेद त्याच्यामध्ये आश्रय करतील, अशा प्रकारची वाणी. आणि हे सर्व काय आहे, अनुभूतीची वाणी आहे. ही सर्व वेदानुमोदित आणि वेदाच्या अविरोधी आहे. हिच्यामध्ये कोणताही विवादसुद्धा न करता जो जीव आपलं संपूर्ण जीवन ह्या पदाच्या अर्थावरून झोकून देईल, आपल्या जीवनाचा स्थायी भाव म्हणजे ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या अभंगातील जे आचारसंहिता, विचाराची दिशा किंवा ज्या भाव गर्भता तिला आत्मसात करून त्याच्यासाठी एक कोरं जीवन, जो मनुष्य ह्या ज्ञानोबरायांच्या शब्दावरून आपलं जीवन सर्वस्व वाळून टाकील, त्याला ह्या गोष्टींचा अनुभव येईल. असो ज्ञानदेव सांगे, ज्ञानोबराय सांगतात रामकृष्ण आशा. तुम्ही म्हणता का दुसरं का कसली आशा? आशा म्हणजे काय, एक तर असं आहे की आशायाम परमम दुःखम. आशा म्हटलं की आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. या ठिकाणी आशा म्हटलं की मनुष्याचं काय होतं, बुद्धी जे नुसतं त्या विषयाचं चिंतन केलं, हे विषय प्राप्त करावा हा कसा आहे, लोभस्वाना आहे आणि ह्याच्यानी आपल्याला सुखप्राप्ती होईल, एवढ्या भ्रमाची नुसती सुरुवात झाली तर तिथपासूनच काय होतं, आशायाम परमम दुःखम असं आहे. आणि जर आशा मावळली तर नैराश्यम परमम सुखम. आपल्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी जे काही सांगितलेलं पिंगलेचं आख्यान आहे, तर ते पहा. ती पिंगला कशी, सुखे सुश्वाप पिंगला, तिनं आशेचा परित्याग केला आणि सुखाने झोपली. म्हणजे जो पुरुष आशेचा त्याग करील त्याच पुरुषाला खरं सुख प्राप्त होत असतं. आणि इथं तर असं सांगितलं की ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा. जर हे करायचं असलं तर तुम्हाला अध्यार करी पदाचा करू शकता.
ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा करी. आशेचा विषय कोण करायचा? परमात्मा करायचा. म्हणजे आशा कोणाची करायची? परमात्मा प्राप्तीची. या ठिकाणी तो मज भेटेल कैसा, तेव्हा परमात्मा मला कसा भेटेल, अशाच प्रकारचं रात्रंदिवस परमात्मा मला माझ्या जीवनामध्ये ओराओरी परमात्म्याची भेट व्हावी, याच्याशिवाय दुसरी कोणती आशा ठेवू नये, तीच आशा करावी. आता तुम्ही म्हणाल की आशा बुद्धीचा लोप करते, आशा दुःखदायक आहे आणि ही आशा ठेवा असं ज्ञानोबाराय सांगतात. मग अशा वेळेला ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा खरी. कशी काय करायची ती आशा? परंतु ही या आशेला आशा म्हणू नये. कारण ही आशा अशी आहे की ज्याची आशा केली ती निश्चित काय होती, त्या आशेची पूर्णता होती. कारण तो भगवान ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या ठिकाणी जड किंवा जीव हे जर आशेचे विषय असतील तर ते कधीही जीवाची आशा पूर्ण करू शकत नाही. परंतु परमात्मा हा चिद्घन असल्यामुळं, ज्ञानघन असल्यामुळं त्याला न सांगता कळे अंतरीचे गुज असा आहे. आनंद घन तो असल्यामुळं तुम्हाला कितीही आनंद तुम्ही त्याच्याकडं मागितला तर तोच आनंदाने परिपूर्ण असल्यामुळं ती परिपूर्ण आनंद परमाशांती तोही देऊ शकतो. नंतर या ठिकाणी जड वस्तू जी आहे त्या उत्पत्त्य जे यत उत्पद्यते तत् विनश्यते, ह्या उत्पत्ती विनाशवान असणाऱ्या आहेत, परतंत्र आहेत, परिच्छिन्न आहेत आणि मुळातच काय आहे, दुःखरूप आहेत. आणि त्या वस्तूंची आशा केलेल्या माणसाला या ठिकाणी कधीही सुख प्राप्त होणार नाही. बरं, जीवांकडं मागावं तर एकादशीच्या घरी शिवरात्र. म्हणून या ठिकाणी असा एक आहे की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरते माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आणि परमात्मा कसा आहे, अविनाश करी आपुलिया आयुष्ये, लावी मना पिशे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची वरे कीर्ती मागे. असा कोण आहे? फक्त आमचा इष्ट असणारा श्री विठ्ठल श्री पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याची आशा केली तर पूर्ण होते. परंतु काही लोक म्हणतात अहो हे नामसाधन तुम्ही सांगता, नामसाधन केलं का परमात्मा प्राप्त होतो. मग नामसाधनाने जर परमात्मा प्राप्त होईल, कारण परमात्म्याला मानलेली ही नामरूप काय आहे, ही नामस्वरूप ही हाक आहे आणि त्या हाकेमुळे त्या हाकेला तो परमात्मा ओ देतो असं तुम्ही सांगता, असं तुमचं गृहीत कृत्य आहे. पण जर आम्ही व्यवहारात भाकर म्हणलं तर भाकर मिळायला पाहिजे. भाकर मात्र मिळत नाही आणि परमात्मा मात्र मिळतो. त्याच्याविषयी आमचे गुरुवर्य वैकुंठवासी बालयोगी महाराज सांगत असायचे, अरे भाकर हा जड पदार्थ आहे, तो नाही मिळणार. आणि परमात्मा हा काय चिद्घन आहे, त्यामुळे तो मिळणारच. ऐक नाही, त्याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. आम्ही जे नाम घेतो तर ते नाम कोण आहे? नाम नाही, नाम हेच काय आहे, ब्रह्म आहे. तेच सच्चिद्घन परमात्म्याला आम्ही हाक मारले तर तो परमात्मा कुठं नाही. आता जीव जो आहे हे त्याला देशकाल वस्तूचं काय आहे, परिच्छिन्नता आहे. आणि परमात्मा कसा आहे, त्रिविध परिच्छेद रहित आहे. त्यामुळं परमात्मा म्हणे हाक मारली तरी त्याला कळते का? कळते. म्हणजे ज्ञान तो व्यापक ज्ञान स्वरूप आहे, व्यापक आनंद स्वरूप आहे, व्यापक सत्स्वरूप आहे आणि अद्वय आहे. तेव्हा जर तुम्ही त्याला हाक मारलीत तर त्यालाच हाक मारली तरच तुमच्या आशेची काय होईल, निवृत्ती होईल. आणि ह्या परमात्म्याविषयी केलेली आशा काय माहिती आहे का, ती आशा इतर असणाऱ्या वैषयिक आशेंची निवृत्ती करून टाकते आणि स्वतः नंतर काय होते, ती परमात्मा प्राप्त झाला म्हणजे ती आशेची निवृत्ती होत असते. इच्छित विषयाची प्राप्ती झाली का मग काय होते असते, इच्छेची निवृत्ती होत असते. तशी आशा ही विषयाशेला घालून त्या ठिकाणी परमात्मा आशेचा विषय जेव्हा प्राप्त करते तेव्हा ती इच्छा निवृत्त होते. आता तुम्ही म्हणाल पण इथं तर सांगतात की ही इच्छा जरी असली, ही इच्छा निवृत्त होत असली तर काही भक्त तर असे आहेत की आमची ही इच्छा कायमचीच राहो, आम्ही त्या परमात्म्याला सोडणार नाही. तुका म्हणे काय, आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविता. आम्ही जे इच्छा करतो तो कल्पतरू पुरवतो, पण इच्छेची निवृत्ती व्हायला पाहिजे. तर ते म्हणतात नाही, आम्ही इच्छेची निवृत्ती होऊ देणार नाही. कारण ती जी इच्छा आहे ती इच्छा आम्हाला दुःख कधी देत नाही. ती उलट काय करते, जितकं दिननिशी
पुन्हा आम्ही नामस्मरण करतो तेव्हा आमचा आनंद जो आहे तो उत्तरोत्तर वर्धमान अशा स्वरूपाचा आनंद आहे. म्हणून ती आशा करा. ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा. आणि मग काय, संसार पिपासा दुरी करी. म्हणजे त्या साधकाला नाही सांगत तू संसाराची पिपासा म्हणजे तहान, ही ताण किंवा तृषा किंवा त्याच्याविषयी असणारं लोभ हा तू दूर कर असं सांगत नाही. इथं माऊली म्हणतात रामकृष्ण आशा लागली का संसाराची पिपासा जी आहे, तृष्णा आहे, ती आपोआपच दूर होते, असं तिचं सामर्थ्य आहे. म्हणून सवंगडे वागणे हरिपंथी चालो, हरी हरी बोलो दीननिशी असं या अभंगामध्ये सांगतात. आता या पुढचा जो अभंग आहे तो अभंग नामाच्या द्वारा मनुष्याला विदेह कैवल्य आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी लागणारा काय त्याला म्हणतो आपण असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा किंवा उन्मनीपर्यंत नेणारं हे आहे. तुकाराम महाराजांचे काय अभंग आहे, नाशकार्या का तुका म्हणे ते उन्मनी नाशकार्या कारणी. ज्याच्यामध्ये कार्य आणि कारणाचा नाश होतो त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. आणि ह्या उन्मनी अवस्थेला प्राप्त करण्याचं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम हे एक अलौकिक साधन आहे. आणि त्याचं सोपपत्तिक किंवा उदाहरण दृष्टांत सांगून ज्ञानोबाराय पुढच्या अभंगात वर्णन करतात. कापुराचे कलेवर घातले करंडा, सेखी नुरेची उंडा पाहावया महाज्योती मेळे कैसा उरेल कोळीसा. भावे ऋषिकेशा भजता ऐसे ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी. नामयज्ञे मिठी दिधलिया विरे मा ज्योती मेळे कैसा उरेल कोळीसा. भावे ऋषिकेशा भजता ऐसे. कापुराचे कलेवर घातले करंडा, शेखी नुरेची उंडा पाहावया. माऊली सांगतात, उदाहरण देतात, दृष्टांतच अगोदर सांगायला सुरुवात करतात. पहा म्हणतात, कापूर कर्पूर ज्याला आपण म्हणतो तो कर्पूर म्हणजे कोणता, त्याला एक कर्पूर आहे त्याचं विशेष नाव आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर किंवा त्या कर्दळीच्या जे काही मध्ये जो डिंकासारखा द्रव पदार्थ होतो शुद्ध स्वरूपात त्याला खरं म्हणतात. आता हा जो रसायन मिश्रित कर्पूर आहे त्याचं हे वर्णन नाही, हे भीमसेनी कापूर आहे. तर याच्यामध्ये कापुराचे कलेवर, त्या कापराचं कलेवर म्हणजे शरीर, म्हणजे त्याचा असणारा जो आकार आहे कापराला दिलेला चौकोनी काही षटकोनी तो आकार, ते त्याचं कलेवर आहे. आणि ते करंडा घातले आणि एखाद्या करंड्यामध्ये ते ठेवलं, एखाद्या मुशीमध्ये करंड्यामध्ये ते ठेवलं. तर शेखी नुरेची उंडा पाहावया. ते कापूर आहे ना, ते जे कर्पूर आहे ना स्वतः समाप्त होतं आणि सुगंध पसरवित राहतं. आणि जर आपण पाहिलं की आता बरेच दिवस झाले त्या करंड्यामध्ये ठेवलेला कापूर पाहू, तर तिथे गेल्यानंतर कापूर राहत नाही, केवळ दरवळलेला सुगंध तेवढा आपल्याला आढळतो. म्हणजे नेत्रेंद्रियाचा विषय असणारा जो कापूर तो संपूनच जातो. त्या ठिकाणी फक्त घ्राणेंद्रियाला त्याचं काय अवशिष्ट उर्वरित असणारं जे स्वरूप आहे ते फक्त घ्राणेंद्रियाचा विषय होण्याइतकंच राहतं. पण कापूर म्हणून शोधायला गेलं तर मिळत नाही, असा या चरणाचा सरळ अर्थ आहे. मा ज्योती मेळे कैसा उरेल कोळीसा, भावे ऋषिकेशा भजता ऐसे. आता दुसरे उदाहरण सांगतात माऊली की ज्योती मेळे, ज्योती म्हणजे दिव्याची ज्योत आहे आणि त्या ज्योती मेळे म्हणजे तिच्याशी संबंधित जर कोळसा आला म्हणजे त्या ज्योतिषी किंवा त्या अग्नीशी, जर दिव्याच्या अग्नीशी जर कोळशाचा संबंध आला तर कैसा उरेल, तो कसा काय शिल्लक राहील? का त्याची राखच होऊन जाईल? का कोळसा रूपाने तो राहणारच
नाही असं सांगतात. मग हे दृष्टांत दोन सांगितले कशासाठी? आता दाष्टांतिकात माऊली सांगतात, भावे ऋषिकेशा भजता ऐशे. जर आपण भावपूर्वक म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व आहे, परमात्म्याचं शास्त्राने केलेलं वर्णन इदम इत्थम हे असंच आहे. परमात्मा अनंत गुणगण निधान आहे, भक्त करुणाकर आहे, भक्त वत्सल आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, असं जे शास्त्राने वर्णन केलं. सर्व जगाचा नियंता आहे, उत्पत्ती स्थिती करता आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या अपौरुषेय वेदाने सांगितल्या त्या जशाच्या तशा यथार्थ आहेत. अशी अंतकरणामध्ये भाव निर्माण होणं, धारणा निर्माण होणं, याला म्हणतात भाव. मग म्हणतात हा भाव जर अंतकरणात असला आणि या भावाने ऋषिकेशा ऐशे भजता. ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे त्यांचा नियंता. ह्या इंद्रियांचा इंद्रियांचा नियंता कोण आहे तर तो परमात्मा आहे असं सांगतात. किंवा ऋषिकेश म्हणजे असंही सांगतात की जे कुरळ्या केसाचा असणारा जो परमात्मा असे सांगतात. तर मला वाटतं दुसरं एक आहे का, निद्रेवर विजय, हा तो गुडाकेश, हा तो गुडाकेश. ऋषिकेशा ऐशे भजता. जर तो कापूर काय करतो, स्वतः शिल्लक राहत नाही, स्वतः शिल्लक राहत नाही. तो कोळसा स्वतः शिल्लक राहत नाही. कधी त्याचा जे अग्नीचा संबंध झाला का ते संपलं. ह्याचा कापुराचा करंड्याशी संबंध झाला का कापूर संपला. तसा ऋषिकेशा आयुष्य बसता. त्याप्रमाणे ऋषिकेशाला भजलं पाहिजे. याचा अर्थ त्याच्यामध्ये आपलं सर्वस्वत्व समर्पण केलं पाहिजे. माझा मी न राहिलो. आता आपलं स्वतःचं आहे ना, आपण म्हणून कोणी एक व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती किंवा एक व्यष्टी रूपाने आपलं अस्तित्व जे आहे ते संपूर्ण अस्तित्व परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण केलं. आपण म्हणून कोणी नाही आहे, तो सगळा परमात्माच आहे. अशा प्रकारे आपण मला वाटतं एक दिवस चिंतन केलं होतं. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी नेहमी सांगतात भक्ती आणि ज्ञान, भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये काय भेद आहे लोक विचारतात. ते म्हणतात भक्ती आणि ज्ञानमध्ये थोडा भेद आहे, ज्याच्यामध्ये सर्व मीच आहे, सर्वत्र मीच आत्मरूपाने व्याप्त आहे असं ज्याच्यात अनुभूती असते त्याला म्हणतात ज्ञान. आणि आपण कोणी नाहीच आहे, आपल्यासहित सर्व कोणी परमात्माच सर्व नटलेला आहे. तो नटनागर आहे, लीलाधारी आहे, तोच सर्वत्र आहे. परमात्मा माझं इष्टच सर्वत्र जळीस्थळी काष्टीपाशाने भरलेला आहे. ही जी अनुभूती आहे याला भक्ती म्हणतात. आणि मीच सर्वत्र भरलेला आहे, परमात्म्याची सुद्धा माझीच व्याप्ती आहे. म्हणून मी आणि परमात्मा मुळात दोन नाहीच आहे. परंतु माझं मी पण एकदा गेलं की या ठिकाणी सर्वत्र परमात्मा पाहतो, त्याला भक्ती म्हणतात. इथं माऊली म्हणतात ऋषिकेशा आयुष्य भजता. ऋषिकेशाचं असं भजन केलं पाहिजे. असं म्हणजे कसं, जसं त्या कर्पुराने आपलं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते विसर्जित केलं, किंवा त्या कोळशाने त्या ज्योतिषी संबंध झाल्याबरोबर आपलं ऐश्वर्य संपूर्ण समर्पित केलं. तसा ज्या वेळेला आपण परमात्म्याच्या दिशेने निघालो त्याच वेळेला परमात्म्याचा संबंध म्हणजे वृत्ती परमात्माकार झाली, त्याच वेळेला आपलं सर्वस्वत्व या ठिकाणी संपलेलं आहे. आता पुन्हा आपण कोणी आहोत असं राहिलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. असं जर झालं तर ते म्हणतात की अजून त्याचं एक लाभ सांगतात. म्हणजे असं भजन केलं पाहिजे. पण असं भजन केलं तर काय परिणाम होईल. ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी, नाम यज्ञे मिठी दिधलिया विरे. ज्ञानोदेव म्हणे, ज्ञानोबाराय म्हणतात हे खोटी वासना. सर्व तर काय आहे, हे आपण जे काही जीवनामध्ये जे कर्म करतो ते कर्म करून संपून जातं, परंतु त्या कर्माचे संस्कार जे राहतात वासना रूपाने ते अंतकरणामध्ये राहतात आणि ते काही लवकर जात नाही. म्हणजे जरी आपण बाहेरून त्या कर्माचा परित्याग केला तर अनंत जन्मामध्ये जे आपण कर्म केलेले आहेत त्या कर्माचे संस्कार वासना रूपाने जीवामध्ये राहतात. जसं लसूण आहे आणि तो लसूण आपण एखाद्या भांड्यात ठेवला, आपण ते भांडं जे आहे ते दूर केलं
केलं आपले लसूण काढून टाकला तरी त्या लसणाचा थोडासा गंध तिथं राहतोच की नाही, गंध त्या ठिकाणी राहतच असतो. तसं स्वामी महाराज सांगायचे हे की एखाद्या कुंभार चाकावर मडकी बनवतो आणि त्यावेळेला दंडाने त्या चक्राला गती देतो, नंतर मडकं तयार झाल्यानंतर ते काढून घेतो आणि दंड पण बाजूला करतो, तरी चक्र लगेच थांबतं का? काय काळ गती राहतेच त्याची, राहतेच. हत्तीच्या कवठाचं उदाहरण याच्यामध्ये दिले मला वाटतं अद्वैत मकरंदामध्ये काही स्पष्टीकरण करण्यासाठी. हत्ती कवट खातो आणि कवट खाल्ल्यानंतर ते कवट हत्तीच्या विष्ठेतून बाहेर येतं, तेव्हा वाटतं की हे बाजारातून आणलेलं कवट आहे, पण आतमध्ये त्याचा कोणताच मगज राहिलेला नसतो. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा या ज्या मनुष्याने पूर्वी काही प्रयत्न करून जरी काही कर्मांचा म्हणजे निषिद्ध कर्माधिकांचा त्याग केला, शास्त्रवचनाला अनुसरून विहित कर्माचरण केलं, तरी जर त्याचे पूर्वसंस्कार असतात ते त्यावेळेला आधी होता वाघ्या मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. स्वभाव म्हणजे संस्कार, संस्कार म्हणजे वासना संस्कार, हे त्याचे जात नाही. आणि मग मनुष्याला सगळ्यात जास्त जी काय खरा साधक जो असतं, आपण पहा खरे साधक जे असतात ते जेव्हा कोणत्या महापुरुषाजवळ जातात किंवा स्वतः चिंतन करतात अंतर्मुखूर्तीने, त्यांना एवढीच अडचण राहते. ते म्हणतात आता आम्हाला निषिद्ध कर्माची निषिद्ध कर्म करतच नाही आम्ही, आमचा कडेलोट झाला तरी आम्ही करणार नाही, पण वासना मात्र आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. तेव्हा त्या वासना जाण्यासाठीचा विलास म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी. पहिली गोष्ट आहे की वासना काय आहे? खोटी आहे. का बरं खोटी? खोटेच सर्व पदार्थ आणि त्या पदार्थाची तादात्म्य किंवा ते सुखद आहेत, सुख देणारे आहेत अशा आपणच केलेल्या कल्पना आहेत. पण ह्या खोट्या कल्पना जरी असल्या तरी ती काही केल्या मनुष्याच्या अंतःकरणातून जात नाही. म्हणून म्हणतात अरे सोपं साधन आहे, नामयज्ञे मिठी दिधलिया विरे. जर तुम्ही ह्या नामयज्ञाला मिठी दिली, इथं यज धातूपासून यज्ञ शब्द झालेला आहे. यज धातूचे किती अर्थ आहे? दान करणं असा एक अर्थ आहे, एक संगतीकरण आणि पूजा ना, पूजा दान संगतीकरण तिन्ही अर्थ आहे. इथं याचा अर्थाने नाम हा यज्ञ आहे. नामाची संगती करणं, नामाची पूजा करणं म्हणजे नामाच्या विषयी अत्यंत पूजार्ह किंवा आराध्य किंवा नामाचं महात्म्य हे जाणून करणं आणि यज्ञ आणि हा नाम यज्ञ आहे. नाम हाच आपला काय आहे? यज्ञ आहे अशी निष्ठा ठेवणं. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. पुढचं काय चरण आहे? गोड चरण आहे. पावावया जाणं असं काय आठवत नाही. असो ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी. ज्ञानोबाराय म्हणतात ही खोटी वासना आहे. पण नामयज्ञे मिठी दिधलिया विरे. पण नामयज्ञाला मिठी तुमचे संस्कार जात नाही ना. जरी तुम्ही अनेक प्रकारचं शास्त्रचिंतन वगैरे केलं, तीर्थयात्रा केली तरी वासना जाऊ शकत नाही. रासब धुतला काय महातीर्था माझी आहे की ना. महातीर्थामध्ये जरी गाढवाला आंघोळ घातली म्हणून तो काय पवित्र होऊ शकत नाही. तसं वासनायुक्त जीवन जे आहे ते तीर्थाटनाने कर्मकांडाने ते कधी जात नाही. तुम्हाला इतकंच नाही, जरी तुम्ही तत्वचिंतन करत राहिलं तरी हे वासना संस्कार जायला अत्यंत कठीण आहे. म्हणून त्यांचं वेदांत एक तुम्हाला थोडासा दिलासा देतं आहे की नाही. अपरिपक्व लोकांसाठी काय पूर्वसंस्कारे देह जसं हालतं चालतं वाऱ्याच्या वावळटीत पान जिकडं नेईल तिकडं तसं पूर्वसंस्काराने याचं जीवन जात असतं. हे जरी तत्वताही एक खंडित मत आहे असं नाही, पण त्यापेक्षा नामधारक मात्र निश्चित ह्या वासना संस्कारातून नामाची मिठी नामयज्ञे मिठी दिलेली. नामाची देवा त्याचं आलिंगन होतं असं पण सांगितलं या ठिकाणी. आलिंगन नाम असं म्हणतात लिहिते. मिठी आलिंगन याचा अर्थ आहे का जे मन नामस्मरण करायला लागलं तर ते असं नामस्मरण केलं पाहिजे. ते काय म्हणतात ना, कबीर वगैरे ज्या नामाने तरले ते वेगळं नाम आहे, तर त्या प्रकारे ते आलिंगन देऊन नाम आहे. म्हणजे असं म्हणतात सर्व बाजूने मन काय झाले परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याच्या मिलनाबरोबर ते परमात्म रूप गेलं, त्याच्यात विरून गेलं. अशा पुरुषाची ज्ञानदेव म्हणे ही खोटी वासना विरे त्याची विरून जाईल. कधी नाम यज्ञे
मिठी दिधलिया, अशा प्रकारचं माऊली या ठिकाणी सांगतात. आता याच्यानंतरचा जो अभंग आहे तो भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा असा अभंग आहे. आणि त्या भगवंताचं नाम आणि रूप ह्या दोन्हींचंही वर्णन करून प्रत्येक जीवाची प्रवृत्ती भगवंताच्या नामरूपाच्या चिंतनाकडे व्हावी, म्हणजे मुखी नाम आणि हृदयामध्ये रूप असं व्हावं म्हणून पुढच्या अभंगात सांगत आहेत. असो, आपला नियोजित वेळ समाप्त झाला. राहिलेला विषय आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.